22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रावरून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होत आहेत। अयोध्येतील हा सोहळा याची देही याची डोळा पाहता येणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्र नाशिकवरून जे जत्था शिर्डीवरून इथे पोहोचलेला आहे अयोध्याला आणि जे भाविक आहे मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचे परंतु राम मंदिराचे निर्माण मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचे परंतु हे मोठी संख्येने भाविक जे आहेत अयोध्यामध्ये दाखल झालेले आहे। एकंदरीत तुम्ही बघू शकता की हे जत्था भगवान रामाच्या दर्शनासाठी अयोध्यामध्ये आलेल्या 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्याच्या आधी जे आहेत भाविक मोठी संख्येने अयोध्यात दाखल झालेले आहे। काय सांगाल आपण आज अयोध्यामध्ये दाखल झालेले आहेत? आम्ही शिर्डीहून अयोध्येमध्ये आमचं भाग्य आहे। 10 दिवस आम्ही आधी आलो, त्याच्यामुळं आम्ही आनंद आहे। मी असं सांगेन की माझा हा 27वा वेळ आहे अयोध्येमध्ये येण्याचा। या अगोदर आमचा बाप श्रीरामचंद्र प्रभू पालामध्ये राहत होते, ताडपत्रीच्या झोपडीत राहत होते। आतापर्यंत आम्हाला ते सगळ्यात मोठं दुःख होतं, पण आज माननीय योगीजी आणि माननीय मोदीजी यांच्या माध्यमातून आमचा सर्वांचा दैवत आमचा बाप श्रीरामचंद्र प्रभू एका भव्य मंदिरामध्ये 22 तारखेला विराजमान होणार आहे। याचा आम्हा सर्व हिंदूंना महाराष्ट्रीय वासियांना सार्थ अभिमान आहे। कारण मोहन आनंद पांडे।